नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे छानशा ब्लॉगमध्ये। आणि आज आपण काय करणार आहोत ते पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बघा। संध्याकाळचं रुटीन आज आपण शेअर करत आहोत। तर आता भाजी घेतली आहे, थोडीशी बाळासाठी पण घेतली आणि रोजची आपली लागते ती भाजी ते पण घेतले, रोज लागणार आहे। गर्दी खूप असते, भरपूर गर्दीची वेळ आहे, संध्याकाळची वेळ म्हणजे गर्दीचीच वेळ। त्रिमूर्तीत भाजी घ्यायला जायचो नाशिकला, आता इथे आलेलो आहोत खराडीच्या भाजी। चला आलोय आता दीदीकडे, दीदीला विचारतो आता येते की काय। आता लिफ्ट मध्ये चला। आमच्याकडे जेवणात खूप छान असा मेनू होता आणि त्याच्यामुळे आम्ही ना अद्वैतला आणि दीदीने त्यांना बोलवलं, पण अद्वैतला काय राग आलाय असल्यामुळे दीदी येऊ देणार नव्हती। तर तो सांग ना काय राग आलाय तुला, सांग की त्याचा रागाचा फुगा मी आता कसा फोडतो ते बघा पुढे। कसला राग आला तुला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कोण म्हणेल? काय करतोय आदू असं लोळून? काय बोलली तू? होम डिलिव्हरी पण देतो। कसं पण? फोनवर नुसतं व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं, अमूल दही अर्धा लिटर। थोडं अर्धा लिटरसाठी आपल्या घरी येतील, पैसे नाही लावत ते? नाही नाही, एमआरपी वर भेटतं। एमआरपी जे असेल ना त्याच्यावर भेटतं, ओके, पण घरी आणून देतात। एमआरपी आमच्याकडे एमआरपी वर म्हणजे 1 रुपया जास्त घेतो काकाचे। त्याला म्हटलं हो कसं काय? नाही म्हणे प्रॉफिट कमी आहे। अरे म्हटलं तुम्हाला प्रॉफिट कमी म्हणून आमच्याकडून 1 रुपया म्हटलं हे कुठलं लॉजिक? खरणार सर ना नाशिकला आईस्क्रीम घेतो ना तिथलं सांगताय। कॉफी केली का चहा? कॉफी आणखी काय सांगताय? नेस कॉफी, नेस कॉफी, ऊंचे लोग ऊंची पसंद, नेस कॉफी, नेस कॉफी, कॉफी टाइम। माझी आई बिना साखरेची ना? येस येस, विदाउट थँक यू। Cheers. येस। मुलं मोठी झाली की असं वाटतं कालांतराने आपण लहान झालो आणि आपले ते काळजी घेत आहेत। कोणतं गाणं? पटकन जोरात बोला परत। थांब थांब भोलानाथ, थांब थांब आदू भाजी गरम है। चला थँक्यू। बटाट्याची भाजी मिळाली खैरनार सरांना, आज संध्याकाळचं काम झालं, कारण आम्ही ना खाणार आहोत छोले भटोरे। हे काही खाणार नाही त्याच्यामुळे बाबांना ते आवडत नाही। चलो फिर बाय। छान असा कवळा कवळा भोपळा आणला होता आणि सर्व भाज्या पण आणल्या, म्हणजे सर्व म्हणजे थोड्याशाच आणल्या होत्या, पण जो मेनू करायचा होता त्याच्यासाठी मैदा वापरणार होती मी आज, तर तोही आणला। आणि खरं सर आता एक एक वस्तू काढता, यांना खूप आवडतं असं भाजीपाला आणून काढून आणि निवडून ठेवायला। हो काय काय मुळा छान आहे, त्याला धुवून काढायचा। अहो या आम्ही तर आवाज देत होतो, गुड्ड गेले म्हटलं, निवडताय लगेच। आज काय मस्त जेवणाचं? आज आहे छोले भटुरे। छोले भटुरे करायचे आम्हाला। चला तर मग आता पीठ मळायला आधी घेऊया, पण त्याच्या आधी ना आपण छोले शिजत घालायला पाहिजे बरं का, शिजले पाहिजे ना। छोले मी सकाळीच भिजत घातले होते, 10 वाजता घातले, म्हणजे ना 5-6 तास चांगले भिजले ना छोले खूप छान मऊसूत असे शिजतात। तर आता छान असे फुलून आलेले आहेत। हे जवळजवळ 1.5 वाटी छोले घेतलेले होते मी आणि फुलून बघा किती झालेले आहेत। व्हिडिओत पुढे पण असा खूप छान अशी रेसिपी आहे। आज आपण ना छोले शिजत घालूया। छोले कुकरमध्ये शिजत घालण्यासाठी इथे मी ह्या ग्लासने 1.5 ग्लास पाणी घातलं। कधीतरी चमचमीत खावंसं वाटतं, तर त्याच्यामुळे एखाद दिवशी करून घ्यावा असं म्हणून मग आज ना छोले भटोरे केलेले आहेत। आणि दोघांची फरमाईश होती, नैनिशाला छोले भटोरे आणि निखिलला आज ना तेलगुळाचा शिरा खायचा होता। तेलगुळाच्या शिराची खूप मोठी अशी गंमत आहे। तर आता इथे बघा पुढे सांगतेच मी, तर इथे छोलेंमध्ये घातलेला आहे पाव चमचा कॉफी आणि पाव चमचा मीठ घातलेला आहे। आणि ना हे थोडंसंच घालायचा सोडा, तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे मात्र। इकडे नैनिशाने ना बाळाची खिचडी टाकलेली आहे आणि बाळाची खिचडी कशी ना मंद आचेवर आम्ही अर्धा तास शिजू देतो ना, मग ती लवकरच टाकून ठेवतो। मऊसूद असा मऊ मऊ भात असा खाऊ घालायचा असेल ना, तर हे तुम्ही जर पाळलं ना अर्धा तास ठेवायचं, अगदी मंद आचेवर, अगदी शेवटच्या फ्लेमवर ठेवायचं
आणि अर्धा तास मस्त जास्त पाणी घालून शिजू द्यायचं. खैरनार सर छोले खात नाही म्हणून खैरनार सरांसाठी दीदीने भाजी पाठवलेली आहे बटाट्याची. तर आता भटुऱ्याचं पीठ मळून घेऊ. कुकर आता लावून झालेला आहे आपला छोल्यांचा. छोले छान असे शिजतील तोपर्यंत पीठ पण मळून घ्यायचं आणि त्याला ना जरासं आपल्याला मुरू द्यायचं आहे पिठाला, म्हणजे ते छान मऊसूद होतं. तर इथे बघा मी 1 वाटी हा रवा घेतला आहे आणि आता या रव्यामध्ये काय काय घालायचं ते जिन्नस बघूया सुरुवातीला. तर इथे घातलेला आहे अर्धा चमचा सोडा आणि ताक घालायचं आहे. ताक मोजून घालायचं आहे. इथे मी 1 वाटी, पण मी अर्धा लिटर ताक घेतले, तर मला जेवढं लागेल ना त्या प्रमाणात मी ताक घालणार आहे. तर रव्यामध्ये कधी कधी पाणी कमी शोषलं जातं, कधी जास्त शोषलं जातं. मी हा जाड रवा घेतला आहे त्यामुळे म्हणजे मला ना ताक जास्त लागेल. पाणी म्हटली मी सॉरी. म्हणजे आता ते भिजवलं गेलं माझं ताक वगैरे टाकून आणि त्यानंतर ना 500 ग्रॅम मी इथे मैदा घातला आहे आणि मीठ घातलं चवीनुसार. म्हणजे थोडंसं आपलं आपण कणकेला टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. ताक असं मिक्स करत जायचं आणि थोडं थोडं पुन्हा वाढवत जायचं. तर हे अर्धा लिटर पूर्ण ताक आहे ते मी घेते, पण वाटीने मोजून तुम्हाला दाखवते. तर इथे बघा पहिली 1 वाटी आणि आता ही 1 वाटी टाकते. तर आपल्याला ताक किती लागतं तेही बघून घ्यायचं. जे पीठ हे थोडंसं सैलसरच मळायचं आहे आपल्याला. तर इथे मला सगळं ताक लागलेलं आहे आणि सगळ्या ताकामध्ये असं जमा करत करत आपण हा मऊसूद असा गोळा भिजून घेतलेला आहे पिठाचा. बघू शकता पीठ छान असं मळून झालेलं आहे. त्याला आता वरून तेल टाकायचं आणि तेल टाकल्यानंतर याची आता आपल्याला मेहनत घ्यायची आहे. मेहनत याच्यासाठी घ्यायची, रवा जो आहे ना तो असं बघा, हे पीठ बघा कसं दिसतंय. तर हे असं न दिसण्यासाठी आणि रवा चांगला फुलण्यासाठी आपण याची मेहनत घेऊन आणि याला जरासं मऊसूद करून झाकण ठेवूया. छोले भटुरे तर करायचेच आहेत, पण ना निखिलला खायचा आहे गुळ तेलाचा शिरा. तर मस्त असा गावाकडच्या पद्धतीचा गुळ तेलाचा शिरा आता करायचा आहे. तर त्यासाठी ना आधी पाणी ठेवायचं ग्लासभर. म्हणजे तुम्हाला जेवढा शिरा करायचा ना त्या याच्याने नंतर पाणी तुम्ही वाढवू शकता. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही जर रवा 1 वाटी घेतायत ना जाड असेल तर 3 वाट्या पाणी घालायचं. म्हणजे इथे 1.5 ग्लास पाणी मी घातलं आणि ज्या वाटीने रवा घ्यायचा आहे ना त्याच वाटीभर गूळ घ्यायचा. म्हणजे 1 वाटी गूळ 2 वाट्या पाणी. हे आता विरघळायला गूळ ठेवला म्हणजे उकळायला ठेवला आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे आणि 1 वाटीभर रवा घेतलेला आहे. वाटी मात्र दाखवायचं माझं राहून गेलेलं आहे. तर आता इथे मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि मस्त असा खमंग असा हा आपला रवा भाजून घ्यायचा अगदी लालसर होस्तोर आणि ड्रायफ्रूट्स पण यातच भाजून घ्यायचे. तर आता इथे बघा यामध्ये थोडं थोडं हे आपलं गुळाचं पाणी घालायचं की नाही अंगावर येऊ शकतं कारण तेल असल्यामुळे. तर आता हे अंगावर न येऊ म्हणून थोडं थोडं टाकून आणि असं झाकण ठेवायचं. म्हणजे आपल्याला ते जेणेकरून जखम वगैरे शिंतडे उडल्याने होणार नाही. उकळीचं पाणी असतं ना ते. तर आता झाकण ठेवायचं लगेचच आणि त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची अगदी 2 मिनटं. नंतर चांगलं मिक्स करायचं. ही पातळ कढई असल्यामुळे मला थोडंसं खाली बघून घ्यावं लागलं की रवा जळतोय की काय असं. तर आता बघा मस्त असा वाफून झालेला आहे रवा आणि अगदी मस्त शिजून येतो, एकसारखा दिसतो. पण इथे जाड रवा असल्यामुळे आणि बारीक असेल ना तर तुम्ही पाणी मात्र थोडंसं कमी करा. तर म्हणजे 2 वाट्याच पाणी टाका. जाड रवा असेल तर 3 वाट्या टाका. मस्त असा लापशीसारखा हा शिरा आपला तयार झालेला आहे. हा शिऱ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगते. पूर्वी आमच्या गावाकडे ना लग्नात असा शिरा असायचा आणि हा शिरा खैरनार सरांना पण आवडतो आणि मी नेहमी करायची ना. त्यामुळे मुलांना कसं आहे त्या लहानपणीच्या काही काही आठवणी आहेत आणि त्यामुळे ते खातात. असं निखिलला मात्र तूप आवडत नाही त्यामुळे तो शक्यतो ना तेलगुळाचा शिरा खातो. एकदा असा शिरा नक्की करून बघा, खूप भन्नाट लागतो. कदाचित तुम्ही करत पण असाल तर तुमची पद्धत पण मला सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की कळवा. खूप छान असा शिरा आपला तयार झालेला आहे तेल गुळाचा आणि गावाकडच्या पद्धतीचा. शिरा होस्तर छोले छान असे शिजून झालेले आहेत. तुमच्या कुकरप्रमाणे तुम्ही शिट्ट्या घेऊ शकतात. माझ्या इथे ना 6 शिट्ट्यांमध्ये शिजलेला आहे आणि गॅसची फ्लेम पण कशी आहे त्याच्यावर पण अवलंबून असते. इथे बघा मऊसूद असा शिजून झालेला आहे. याला आता साईडला ठेवून मसाल्याचं वाटण करूया. इथे मी 2 मोठे उभे कांदे चिरून घेतले, मोठमोठे चिरायचे आपण खायला घेतो तसे, आणि अर्धी वाटी टोमॅटो घेतला. 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं बारीक कट करून घेतलं आणि त्याचं असं छान वाटण तयार करायचं. एकदम असं एकजीव असं मऊसूद वाटण तयार करायचं. म्हणजे ना ग्रेव्ही खूप छान होते त्याच्यामुळे. आता
कढईमध्ये मी 4-5 पळ्या तेल घातले. थोडं तेल जास्तच घालायचं. हॉटेलमध्ये आपण खायला जातो तर तेव्हा खातोच की नाही, मग घरी असं चवीचं करून खाल्लं तर मुलं घरीच खायला तयार राहतील ना. तर आता इथे बघा जिरे घातलं, एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातला, केलेलं वाटण घातलं. सुरुवातीलाच वाटण घातलं कारण टोमॅटो कांदा मस्त असा तेलात आपल्याला परतवून घ्यायचा आहे. इथे काय असं मसाले आधी घालायचं काम नाही. तर मसाल्यांमध्ये मी ही बेडगी मिरची 2 चमचे छोले मसाला घातला, 1 चमचाभर हळद घातली आणि धने जिरे पूड 1 चमचा घातलेला आहे. आणि चांगला असा मसाला चांगला परतवून घ्यायचा. आणि हा मसाला अजिबात जळणार नाही, मिडियम फ्लेम ठेवायची कारण आपण वाटण आधी घातलेलं आहे. आता अद्रक लसणाची पेस्ट घालायची 1 चमचाभर आणि मस्त असं परतवून घ्यायचं कारण आपण आधी पण अद्रक आणि लसण वाटणामध्ये घातलेलं आहे. तर आता हे शिजलेले छोले आपण यामध्ये घालूया. बघू शकता मस्त असं मसाल्यात त्यांना मिक्स करायचं. मसाल्यात मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालताना जे आपण कुकरमध्ये शिजत घातलेलं पाणी आहे तेच पाणी घालायचं. आणि कॉफीचं पाणी असल्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या या छोलेंच्या भाजीला. आता ही ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी काही काय करतात की हे छोले ना थोडे ठेचून घेतात, पण मी ना याच्यावर काय करणार आहे तर इथे बघा ह्या चमच्याने मी 2 चमचे हे छोले घेतलेले आहेत. आणि हे छोले ना मिक्सरला मस्त असं बारीक दळून घ्यायचं. खूप छान चव उतरते कारण छोले पण ना आपण मसाल्यात थोडेसे परतवलेले आहेत. छोलेंना चव छान आलेली आहे, म्हणजेच या ग्रेव्हीलाही पूर्ण अशी चव येणार आहे. तर इथे आता मिक्स करत आहे आणि बघू शकता कसं घट्टपणा आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे आणि तवंग पण बघा किती छान सुटलेला आहे. तर आता याला उकळी येऊ द्यायची, अगदी मंद आचेवर ठेवायचं. चवीपुरतं मीठ घातलं. सुरुवातीला आपण छोले शिजवताना घातलेलं आहे म्हणून बेताचंच मीठ घालायचं. वरून कोथिंबीर पेरली, मस्त असे छोले तयार झालेले आहेत. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं की आदूला यायचं होतं छोले भटुरे खायला, परंतु त्याची परीक्षा असल्यामुळे नाही येता आलं. तर आता भटुरे तळायला घेते मी. तर मी तसे भटुरे आणि छोले त्याला पाठवले होते निखिलजवळ. तर हे बघा आता मस्त पीठ बघा किती छान फुलून आलेलं आहे. वा वा एकदम भारी झालेले. तिकडे तेलही तापायला ठेवलेलं आहे. आणि आता पीठ लावून मी भटुरे असे लाटून घेतले लांबट आकारात. तुम्ही गोल आकारातही करू शकता. तेल चांगलं कडकडीत तापवायचं आणि मिडियम फ्लेमवर मस्त असं झाऱ्याने दाबत दाबत त्याला मस्त फुगवून घ्यायचा. 1 नंबर फुगून येतो, अगदी वरती येतो. हे बघा बघू शकता. आणि रवा असल्यामुळे ना हा खुसखुशीत लागतो, एकदम असा वातड होत नाही. नंतरही तुम्ही थोड्या वेळाने खाल्ला ना तरी तो छान लागतो. म्हणजे गरम गरम खातात ना, कारण भटुरे केले तर ते गरम गरमच चांगले लागतात. पण जर समजा एखाद्या वेळेस थोडासा वेळ झाला तरीही तुम्ही असे हे भटुरे खाऊ शकतात. अशा पद्धतीने मी सर्व भटुरे तळून घेतले. काही दीदीकडे पाठवले म्हणजे आदूसाठी. आणि आम्ही जेवायला बसायच्या आधी म्हणजे मी थांबले आणि बाकीच्यांना गरमागरम असे तळून दिले. आणि डिश बघा किती छान झालेली आहे, कलर किती छान आला आहे. वाटतायत ना विकत सारखे असे छोले भटुरे. नक्की घरी करा. आणि आता मी खायला बसते आहे. सगळ्यांना गरम गरम दिले. कारण ना भटुऱ्याचं असं आहे की तुम्ही तळायचे आणि लगेच जर ताटात ठेवले ना तर त्याची मजा वेगळीच असते. 1 नंबर छोले भटुरे झालेले. आजचा व्हिडिओ ब्लॉग कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडत असेल, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता मी छोले भटुरे एन्जॉय करते. तुम्हीही करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.